नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्पोर्ट्स रिलेटेड करंट अफेअर्स. ठीक आहे. फोर्थ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीने टॉप केलं आहे मेडल टॅली? तर कुठल्या युनिव्हर्सिटीने केलं आहे? चंदीगड युनिव्हर्सिटीने केलं आहे. ठीक आहे. आणि 2 नंबरला कुठली राहिली? तर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जलंधर राहिली. ठीक आहे. आता हे गेम्स झाले कुठे होते? तर झाले होते गुवाहाटीला. गुवाहाटी कुठे आहे? तर आसाममध्ये. ठीक आहे. आता ह्या गेमसाठी मॅस्कॉट म्हणजे काय? तर शुभंकर. शुभंकर कोण होतं? तर अष्टलक्ष्मी होती. अष्टलक्ष्मी काय आहे? तर एक फुलपाखरू आहे. ठीक आहे. फुलपाखरू आहे. ठीक आहे. आता चंदीगड युनिव्हर्सिटीने टोटल 71 प्राइज मारले. ठीक आहे. प्राइज म्हणजे काय? तर मेडल्स. त्यामध्ये 32 हे त्यांचे गोल्ड होते. ठीक आहे. आणि 18 सिल्वर मेडल होते आणि 21 हे ब्रॉन्झ मेडल होते. त्यामध्ये हे जे 2 खेळाडू आहेत हे उत्कृष्ट परफॉर्मन्स म्हणून त्यांना मेडल देण्यात आलं. ठीक आहे. हा कोण आहे? तर झेवियर मायकल डिसोजा जो जैन युनिव्हर्सिटीचा आहे आणि प्रत्यस्या रे जी उत्कल युनिव्हर्सिटीची आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांनी सुद्धा 4 गोल्ड हे जिंकून दिले आपापल्या युनिव्हर्सिटीला. ठीक आहे. आणि हे दोघंही स्विमर आहेत. ठीक आहे. कोण आहेत? तर स्विमर आहेत. ठीक आहे. समजलं? पुढे तुर्किश वुमेन कप 2024 फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? तर कोणी जिंकली? तर कोसोवो या देशाने जिंकली. ठीक आहे. आणि भारताला त्यांनी 1-0 हरवलं. ठीक आहे. आणि ह्यामध्ये जी टॉप स्कोरर होती तिचं नाव काय आहे? तर मनीषा कल्याण. काय? मनीषा कल्याण. आणि ती कुठल्या देशाची आहे? तर ती भारताची आहे. ठीक आहे. पुढे 10th एडिशनचं प्रो कबड्डी लीग कोणी जिंकली 2023 आणि 24ची? तर ती कोणी जिंकली? तर पुणेरी पलटनने जिंकली. कोणाला हरवलं? तर हरियाणा स्टीलर्सला हरवलं. ठीक आहे. आणि त्यामध्ये जो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण होता की ज्यांनी चांगले पॉईंट काढले? तर तो आहे असलम इनामदार जो पुण्याचा खेळाडू आहे. ठीक आहे. पुढे पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या प्रेसिडेंटपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आत्ताच? तर ती कोणाची झाली आहे? तर देवेंद्र झाझरियाची. ठीक आहे. हे देवेंद्र झाझरिया कोण आहेत? तर ते स्वतः 2 टाईमचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. ठीक आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट. ठीक आहे. कधी? तर 2006 साली जिंकलं होतं आणि 2004 साली जिंकलं होतं आणि 2016 साली त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं. ठीक आहे. तर कुठल्या इव्हेंटमध्ये जिंकलेलं त्यांनी गोल्ड मेडल? तर जॅव्हलिन थ्रोमध्ये. ठीक आहे. पुढे हा जो सेकंड ऑप्शन दिसतोय जयवंत हमनवार हे कोण आहेत? तर पॅराऑलिम्पिक कमिटीचे सेक्रेटरी जनरल आहे. ठीक आहे. पुढे दुनियाचा पहिला फास्ट बॉलर ज्यांनी टेस्ट विकेटमध्ये 700 विकेट भेटलेत हा कोण आहे? तर जेम्स अँडरसन आहे. ठीक आहे. कुठल्या देशाचा आहे? तर इंग्लंड देशाचा आहे. ठीक आहे. ह्या आधी 700 विकेट कोणी काढल्या नाही का? तर काढल्यात. कोणी काढलाय? तर मुथय्या मुरलीधरनने काढलाय आणि शेन वॉनने काढलाय. आता हे कुठल्या देशाचे आहे ते तुम्हाला माहिती असेल. मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेचा आणि शेन वॉन ऑस्ट्रेलियाचा. पण हे कोण आहेत? तर हे स्पिनर्स आहेत. म्हणजे पहिला फास्ट बॉलर कोण आहे? तर जेम्स अँडरसन. ठीक आहे. समजलं? पुढे आता पहिली इंडियन कंपनी जी फॉर्म्युला 1 रेस होतात ना त्यासाठी फ्युएल बनवेल. कोण बनवणार आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ठीक आहे. ह्यांची कुठली रिफायनरी बनवणार आहे? तर पॅरादीप रिफायनरी. कुठली? पॅरादीप रिफायनरी ओडिसा. ठीक आहे. तर त्या फ्युएलचं नाव काय आहे? तर E10 फ्युएल आहे. ठीक आहे. E10 फ्युएल म्हणजे काय? तर इथेनॉल 10 म्हणजे 10% इथेनॉल हे मिक्स केलं जाणार आहे. ठीक आहे. आता मोटरसायकलच्या दुनियेत सेम अशीच एक रेस आहे. तिचं नाव काय आहे? तर FIM म्हणजे काय? फेडरेशन इंटरनॅशनल मोटरसायकलिंग. ठीक आहे. ही एक रेस होते ती MotoGP म्हणून तिला म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? तर MotoGP. तर ह्यामध्ये कुठलं फ्युएल वापरलं जाते? तर त्याला म्हणतात स्ट्रॉम फ्युएल किंवा स्ट्रॉम पेट्रोल असं म्हणतात. ठीक आहे. तर हे पेट्रोल सुद्धा कोण बनवणार आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बनवणार आहे. पण ह्यांची कुठली रिफायनरी? तर कोयाली रिफायनरी. ठीक आहे. कुठली? कोयाली रिफायनरी. कुठली आहे? कुठे आहे ही? तर ही गुजरातला आहे. ठीक आहे. पुढे खेळ मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच काय? तर कीर्ती प्रोग्राम हा लॉन्च केला. हा कुठून लॉन्च केला? तर त्यांनी चंदीगडवरनं लॉन्च केला. चंदीगड कुठलं? तर हरियाणा आणि पंजाबची राजधानी. ठीक आहे. आता हा प्रोग्राम आहे काय? तर ह्याच्यामध्ये जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांना घेतलं जाणार आहे. ठीक आहे. 20 लाख विद्यार्थ्यांचं असेसमेंट केलं जाईल जे की 9 ते 18 वर्षापर्यंतचे असतील. ठीक आहे. जे 9 ते 18 वर्षापर्यंतचे असतील आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यांना चांगला एक प्लेअर बनवलं जाईल. ठीक आहे. तर ह्याच्या फर्स्ट पेजमध्ये 10 खेळ समाविष्ट करण्यात. कुठले कुठले 10 खेळ? तर तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि रेसलिंग. ठीक आहे. पुढे फ्रेंच ओपन मेन्स डबल टायटल कोणी जिंकलं आहे बॅडमिंटनमध्ये? आता बघा फ्रेंच ओपन हे टेनिसमध्ये सुद्धा असते. ठीक आहे. पण बॅडमिंटनचं विचारलं म्हणजे कोणी जिंकलं आहे? तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग पासवान. कोण आहेत? हे ते इंडियाचे प्लेयर आहेत. ठीक आहे. डबल्सचे. ठीक आहे. आता ह्या 2 खेळाडूंना तुम्हाला माहिती असेल
तर 2024 साली त्यांना काय भेटलंय तर राजीव गांधी खेलरत्न, सॉरी राजीव गांधी नाही तर त्याचं आता नाव काय आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हा कोणाला भेटलाय तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी याला. ठीक आहे, हा आहे चिराग शेट्टी आणि हा आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी. ठीक आहे, पुढे फुटबॉलमधील एक प्रतिष्ठित ट्रॉफी संतोष ट्रॉफी. ठीक आहे, 2023 आणि 24 सालसाठी कोणी जिंकली आहे, कुठल्या संघाने जिंकली आहे तर सर्व्हिसेसने जिंकली आहे. कोणाला हरवलं त्यांनी तर गोवा ह्या संघाला हरवलं. ठीक आहे, आता सर्व्हिसेसचं हे 7th टायटल आहे. ठीक आहे, आता ही झाली कुठे होती संतोष ट्रॉफी तर ही नॉर्थ ईस्टमध्ये झाली होती, वेगवेगळ्या ठिकाणी झाली होती, पण जी फायनल होती ती कुठे झाली होती तर अरुणाचल प्रदेशमध्ये झाली होती. ठीक आहे, पुढे रणजी ट्रॉफी 2023 आणि 24 सालची कोणी जिंकली तर मुंबईने जिंकली. मुंबईने कोणाला हरवलं तर विदर्भला हरवलं. ठीक आहे, आता ह्या रणजी ट्रॉफीमध्ये जो प्लेअर ऑफ द सिरीज होता कोण होता तर मुंबईचा तनुष कोटियान होता. ठीक आहे, आणि फायनल मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच होता त्याचं नाव काय आहे तर मुशीर खान, तो सुद्धा मुंबईचा प्लेअर आहे. ठीक आहे, तर 2024 आणि 25 सालची जी रणजी आहे ती आता सध्या चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याचा रिझल्ट काही माहिती नाही. ठीक आहे, पण ह्याचं नाव रणजी ट्रॉफी का ठेवण्यात आलं तर एक प्लेअर होते रणजीत सिंग. ठीक आहे, रणजीत सिंग जे पहिले इंडियाचे खेळाडू होते. ठीक आहे, तर त्यांच्या नावावर ती रणजी ट्रॉफी म्हणून त्याचं ते नाव पडलेलं आहे. ठीक आहे, पुढे इंडियाचं फर्स्ट इंडोर ॲथलेटिक सेंटर कुठे उभारलं गेलं आहे तर हे पहिलं कुठे उभारलं गेलं आहे तर कलिंग स्टेडियम भुवनेश्वरला. भुवनेश्वर कुठे आहे तर ओडिशामध्ये आहे. ठीक आहे, आणि हे इन्स्टॉल कोणी केलं आहे तर इटलीची एक कंपनी आहे, तिचं नाव काय तर मोंडोस्पा नावाच्या कंपनीने हे इन्स्टॉल केलं आहे. ठीक आहे, पुढे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे आपले मागे इलेक्शन झालं त्याच्यासाठी नॅशनल आयकॉन कोणाला ठेवलं होतं PWD कॅटेगरीमध्ये तर कोण होती नॅशनल आयकॉन तर ही होती ती शीतल देवी. ठीक आहे, तर शीतल देवी ही अशी एकच खेळाडू आहे पॅरा आर्चरीमध्ये. ठीक आहे, जी विदाऊट लिम आहे, म्हणजे विदाऊट तिला हाताशिवाय ती आर्चरी चालवते. ठीक आहे, तर तिचे जे हात आहेत किंवा तिचे जे लिम्स आहेत हे तिला जन्मापासूनच नाही आहेत. ठीक आहे, तिला एक मेडिकल रेअर कंडिशन आहे, तिचं नाव काय आहे तर फोकोमेलिया. ठीक आहे, फोकोमेलिया नावाचा तिला एक दुर्धर आजार आहे, तेव्हा ते जन्मापासून त्यांना ते हात नसतात. ठीक आहे, आता दुसरा जो प्लेअर आहे तो सुमित अंतिल. ठीक आहे, हा सुद्धा एक महान खेळाडू आहे, 2 टाइमचा गोल्ड मेडलिस्ट आहे. 2022 आणि 2024 मध्ये त्यांनी जे ऑलिम्पिक झाले, जे पॅराऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये त्याला ते गोल्ड मेडल भेटलेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहेत. ठीक आहे, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे 70.59 एवढा भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे, आणि जो इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड आहे, जो वर्ल्ड लेवलचा रेकॉर्ड आहे तो सुद्धा त्याच्याच नावावर आहे. तो किती आहे तर 73.29. हा एवढा भाला सुद्धा त्यानेच फेकलेला आहे एशियन पॅरा गेम्समध्ये. ठीक आहे, तो आताचा करंट वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा आहे. ठीक आहे, हा एवढा महान खेळाडू आहे. ठीक आहे, पुढे दीपा मलिक ही भारताची पहिली पॅराऑलिम्पिक मेडलिस्ट आहे. ठीक आहे, आता ह्या रिटायर झाल्या आहेत, पण त्या सध्या एशियन पॅराऑलिम्पिक कमिटीच्या सब रिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात. ठीक आहे, त्याआधी भारतीय पॅराऑलिम्पिक कमिटीच्या प्रेसिडेंट होत्या. ठीक आहे, कोणाच्या आधी तर देवेंद्र झाझरियाच्या आधी. ठीक आहे, समजलं. आणि चौथ्या आहेत त्या अवनी लखेरा. ठीक आहे, ह्या कोण आहेत तर शूटर आहेत. ठीक आहे, ज्या सुद्धा डबल गोल्ड मेडलिस्ट आहेत. ठीक आहे, दोन्ही ऑलिम्पिकमध्ये, आणि त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. ठीक आहे, त्यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल घेतलेले आहेत. ठीक आहे, समजलं. आता तसाच एक पराक्रम आता सुद्धा केला आहे कोणी तर मनु भाकर यांनी 2 ब्रॉन्झ मेडल जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवण्याचा मान मिळवलेला आहे. पण ह्या पॅरा ॲथलीट आहेत. ठीक आहे, आणि मनु भाकर ह्या नॉर्मल ऑलिम्पिक खेळतात. ठीक आहे, पुढे 2024 सालची WPL किंवा वुमेन्स प्रीमियर लीग कोणी जिंकली, कुठल्या संघाने जिंकली तर RCBने जिंकली. ठीक आहे, कोणाला हरवलं त्यांनी फायनलमध्ये तर दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. ठीक आहे, तर 2024ची ही सेकंड एडिशन ही WPL झाली. ठीक आहे, फर्स्ट एडिशन कोणी जिंकली होती तर मुंबई इंडियन्सने जिंकली होती. कोणी मुंबई इंडियन्सने, आणि कोणाला हरवलं होतं तर तिकडे सुद्धा दिल्ली कॅपिटल्सलाच हरवलं होतं. ठीक आहे, आता ह्या WPLमध्ये सर्वात जास्त रन्स कोणी स्कोर केल्या तर इलायसी पेरी, RCBच्या खेळाडू इलायसी पेरीने सर्वात जास्ती रन्स ठोकल्या. ठीक आहे, म्हणून त्यांना काय तर ऑरेंज कॅप भेटली. आणि पर्पल कॅप कोणाला भेटली तर श्रेयंका पाटील, त्यासुद्धा RCBचेच खेळाडू आहेत, त्यांनी सर्वात जास्त विकेट काढून पर्पल कॅप घेतली. ठीक आहे, ह्या टुर्नामेंटचं मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण होतं तर दीप्ती शर्मा होती, मॅन ऑफ द टुर्नामेंट. ठीक आहे, कोणातर्फे खेळतात तर UP वॉरियर्स तर्फे खेळतात. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ह्याच्यामध्ये तर फक्त हेच ठेवायचं आहे की प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होतं, पर्पल कॅप कोणी जिंकली आणि ऑरेंज कॅप कोणी जिंकली, आणि विनर कोणता संघ होता. ठीक आहे, समजलं. पुढे चायनाच्या शांगारो सिटीमध्ये जे वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियम आहे
तिथे हॉल ऑफ फेममध्ये कोणाला जागा भेटला आहे? कोण आहे आपला प्लेयर? तर पंकज अडवाणी, आपल्या इंडियाचा महान बिलार्ड्स किंवा स्नूकरपट्टू पंकज अडवाणी याला. ठीक आहे. आता पंकज अडवाणी महान का आहे? तर पंकज अडवाणीने 26 वेळा IBSFचं चॅम्पियनशिप जी असते, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ती जिंकलेली आहे. ठीक आहे. आणि अजून 18 वेळेला काय जिंकलेलं आहे? तर बिलार्ड्सची चॅम्पियनशिप. बिलार्ड्स आणि स्नूकर हे दोन थोडेसे डिफरंट गेम आहेत. ठीक आहे. म्हणजे खेळतात ते पूलच, पण त्याच्यामध्ये 2 टाईप येतात. ठीक आहे. बिलार्ड्स आणि स्नूकर. ठीक आहे. बिलार्ड्स मिळतो 18 वेळा आहे आणि स्नूकरमध्ये 3 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहे. ठीक आहे. आता बिलार्ड्स आणि स्नूकरमध्ये काय फरक आहे तो बघूया आपण. ठीक आहे. तर बिलार्ड्स आणि स्नूकरमध्ये नंबर ऑफ बॉल्स, म्हणजे किती बॉल्स यूज करतात तो एक फरक आहे. बॉलच्या साईजचा फरक आहे. ठीक आहे. कुठल्या साईजचा बॉल वापरला जातो कुठे, तो फरक आहे. आणि टेबलच्या साईजचा फरक आहे. ठीक आहे. स्नूकरसाठी थोडं मोठं टेबल असते आणि बिलार्डसाठी थोडं लहान असते. ठीक आहे. आणि त्यांचे रूल्ससुद्धा थोडे डिफरंट आहेत. ठीक आहे. समजलं. आता दुसरा ऑप्शन आहे गीत सेटी. हा आहे गीत सेटी. ठीक आहे. हे सुद्धा बिलार्ड चॅम्पियन आहे. ठीक आहे. पुढचा आहे रुपेश सहा. हा सुद्धा बिलार्ड चॅम्पियन आहे आणि सौरव कोठारी हा सुद्धा बिलार्ड चॅम्पियन आहे. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला नाव का सांगितले सगळ्यांचे, तर पेपरमध्ये असं सुद्धा विचारलं जाते की गीत सेटी हा कुठल्या खेळाशी निगडीत आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बिलार्ड्स खेळ खेळतो. ठीक आहे. समजलं. पुढे पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये फ्लॅग बेरर कोण होतं? तर टेबल टेनिस स्टार शरद कमल. ठीक आहे. आता शरद कमल हा मेल फ्लॅग बेरर होता. ठीक आहे. फिमेल फ्लॅग बेरर कोण होतं? तर PV सिंधू होती. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि जी क्लोजिंग सेरेमनी झाली, क्लोजिंग सेरेमनी, त्याच्यामध्ये मेल फ्लॅग बेरर कोण होतं? तर त्याच्यामध्ये मेल फ्लॅग बेरर होतं PR श्रीजेश, जो हॉकीचा आपला गोलकीपर आहे. ठीक आहे. PR श्रीजेश. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये कोण होतं? तर मनू भाकर. मनू भाकर आता सगळ्यांनाच माहीत झालं असेल की ती एक शूटर आहे. ठीक आहे. समजलं. आता जी ओपनिंग सेरेमनी झाली होती, मी ओपनिंगमध्ये सांगायचं राहून गेलं. टॉर्च बिरर कोण होतं? टॉर्च बिरर. तर टॉर्च बिरर होते आपले महान खेळाडू ज्यांनी बीजिंग ऑलिम्पिक जे 2008 साली झालं होतं त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं. ते कोण? तर अभिनव बिंद्रा. ठीक आहे. अभिनव बिंद्रा. आता ह्याच्यामध्ये दुसरे प्लेयर आहेत. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही ओळखतात. नीरज चोप्रा तर सर्वच ओळखतात. हा आहे लक्ष्य सेन, जो बॅडमिंटन खेळतो. ठीक आहे. आणि तिसरं कोण आहे? तर पारुल चौधरी. ठीक आहे. पारुल चौधरी कुठला गेम खेळते? तर 3000 मीटर आणि 5000 मीटर. काय? तर स्टीपल चेस. स्टीपल चेस म्हणजे काय? धावण्याची स्पर्धा असते, त्याच्यामध्ये अडथळे असतात. ठीक आहे. तर ही आहे पारुल चौधरी. समजलं. पुढे आता पहिली अशी इंडियन फुटबॉलर जिने प्रोफेशनली ती ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहे. ठीक आहे. कुठल्या क्लबतर्फे खेळत आहे? तर साऊथ ऑस्ट्रेलियाच्या मेट्रो युनायटेड WFC. ठीक आहे. मेट्रो युनायटेड WFC ह्या संघातर्फे खेळत आहे. ठीक आहे. तर तिचं नाव काय आहे? तर एलंगबाम पंतोनी चानू. ठीक आहे. एलंगबाम पंथोई चानू. ठीक आहे. ही कुठल्या राज्याची आहे? तर मणिपूर राज्याची. ठीक आहे. पुढे कुठल्या क्रिकेट संघाने एका मॅचमध्ये सर्वात जास्त रन स्कोर करून एका इंडियन प्रीमियर लीग मॅचमध्ये रेकॉर्ड केला आहे? ठीक आहे. कुठल्या संघाने केला आहे? तर सनरायझर हैदराबादने केला आहे. किती रन ठोकल्या त्यांनी? तर 277 रन ठोकल्या. कुठल्या संघाविरुद्ध? तर मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध. ठीक आहे. ही मॅच कुठे झाली होती? तर हैदराबादला झाली होती. ठीक आहे. समजलं. पुढे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या जी ॲथलेटिक कमिटी आहे त्याच्यावर को चेअर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर 2 व्यक्तींची निवड झाली आहे. एक आहे P श्रीजेश, जे उत्तर आहे आपलं ते P श्रीजेश. ठीक आहे. आणि दुसरी व्यक्ती कोण आहे? तर ही चिली देश आहे ना, साऊथ अमेरिकामध्ये चिली देश आहे ना, त्या देशाची खेळाडू कॅमिला करांग. काय नाव आहे? कॅमिला करांग. हिची निवड झाली आहे. समजलं. पुढे कोणाला 2023 साठी हॉकी इंडियाचा मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड भेटला आहे? तर आता हे व्यवस्थित लक्षात आहे. मेजर ध्यानचंद हा अवॉर्ड कुठला आहे? तर हॉकी इंडियाचा आहे. ठीक आहे. मेजर ध्यानचंद हा हॉकी इंडियाचा अवॉर्ड मी बद्दल बोलतोय. ठीक आहे. तर तो कोणाला भेटला आहे? तर एक महान खेळाडू अशोक कुमार ह्यांना भेटलाय. ठीक आहे. अशोक कुमार कोण होते? तर हे सुद्धा हॉकी प्लेअर होते. तर भारताने जो पहिला हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता 1975 साली, त्या संघाचे हे खेळाडू होते. ठीक आहे. समजलं. आणि दुसरे जे हॉकी इंडियाचे अवॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये वर्षाचा जो मेल बेस्ट प्लेअर आहे तो कोण आहे? तर तो हा आहे हार्दिक सिंग. त्याचं नाव काय आहे? तर हार्दिक सिंग. आणि जी फिमेल प्लेअर आहे तिचं नाव काय आहे? तर सलीमा टेटे. काय नाव आहे? सलीमा टेटे. लक्षात ठेवा. तर हे बघा, सलीमा टेटे काय आहे? तर वुमेन प्लेअर ऑफ द इयर आणि हार्दिक काय आहे? तर मेन प्लेअर ऑफ द इयर.
आणि लाईफ टाईम अचीव्हमेंट कोणाला भेटला आहे तर अशोक कुमार यांना. ठीक आहे, समजलं. पुढे टेनिसची मियामी ओपन 2024ची स्पर्धा कोणी जिंकली तर जैनिक सिन्नर यांनी. ठीक आहे. आता तुम्हाला परीक्षामध्ये मोस्टली काय विचारलं जातं तर ग्रँड स्लॅम विचारले जातात. काय असतात ग्रँड स्लॅम तर ग्रँड स्लॅम असतात ऑस्ट्रेलियन ओपन जो की वर्षाच्या पहिल्यांदा होतो. ठीक आहे. नंतर कुठला होतो तर फ्रेंच ओपन ज्याला रोलंड गॅरोस म्हणतात. ठीक आहे. तिसरा काय होतं तर विम्बल्डन, ही सर्वात जुनी स्पर्धा आहे टेनिसमधली आणि प्रतिष्ठित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठली होते तर US ओपन होते. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकलाय मेनमध्ये तर मेनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला आहे तर जैनिक सिन्नर यानेच. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. जैनिक सिन्नर. ठीक आहे. फिमेलमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकला आहे तर आर्याना सबलंका. आर्याना सबलंका कुठल्या देशाची खेळाडू आहे तर आर्याना सबलंका आहे बेलारूस ह्या देशाची खेळाडू आहे. ठीक आहे. कुठली बेलारूसची. ठीक आहे. जैनिक सिन्नर कुठल्या देशाचा आहे तर इटली देशाचा आहे. कुठला तर इटली देशाचा आहे. फ्रेंच ओपन कोणी जिंकला आहे तर फ्रेंच ओपन मेनमध्ये कोणी जिंकला आहे तर कार्लोस अल्काराजने जिंकलाय. ठीक आहे. कार्लोस अल्काराज कुठल्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेन ह्या देशाचा आहे. कुठल्या स्पेन ह्या देशाचा आहे. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये कोणी जिंकलाय तर फिमेलमध्ये ती जिंकलाय स्पर्धा फ्रेंच ओपन पोलंडची खेळाडू इगा स्वेटकने. ही आहे इगा स्वेटक. ठीक आहे. पोलंडची खेळाडू आहे. ठीक आहे. पुढे विम्बल्डन कोणी जिंकलाय विम्बल्डन तर विम्बल्डन सुद्धा कार्लोस अल्काराजने जिंकलाय. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये विम्बल्डन कोणी जिंकलाय तर बार्बोरा क्रेजिकोवाने. ठीक आहे. बार्बरा क्रेजिकोवा कुठल्या देशाची खेळाडू आहे तर चेक रिपब्लिकची आहे. चेक गणराज्याची खेळाडू आहे. ठीक आहे. बार्बोरा क्रेकिजोवा. ठीक आहे. लक्षात ठेवा. US ओपन कोणी जिंकलाय तर US ओपन सुद्धा जैनिक सिन्नरने जिंकलाय. आणि फिमेलमध्ये कोणी जिंकलाय तर आर्याना सबलेंकानेच म्हणजे ह्यांनी जिंकलाय. ठीक आहे. आता सोपं झालं तुमचं. ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन कोणी जिंकलाय तर दोन्ही सेमच आहेत जैनिक सिन्नर आणि आर्याना सबलेंका. ठीक आहे. आणि फ्रेंच ओपन आणि जे विम्बल्डन होते ते कोणी जिंकलाय तर ते कार्लोस अल्काराजने मेनमध्ये जिंकलाय आणि फक्त डिफरंट कोण आहेत तर फिमेलमध्ये डिफरंट आहे. ठीक आहे. पुढे अजून एक सांगायचं राहिलं. आताच जानेवारी महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन झालं. ठीक आहे. ती स्पर्धा कोणी जिंकली आहे मेलमध्ये कोणी जिंकली आहे तर ती सुद्धा जैनिक सिन्नरने जिंकली आहे. ठीक आहे. फक्त फिमेलमध्ये एक नवीन प्लेअर आहे. ठीक आहे. फिमेलमधली ती नवीन प्लेअरचं नाव काय आहे तर मॅडिसन कीज. काय नाव आहे मॅडिसन कीज. ही कुठल्या देशाची खेळाडू आहे तर ही USची आहे. ठीक आहे. समजलं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे मेन आहे. ठीक आहे. समजलं. पुढे आता भारताकडून पहिली महिला जिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी मेंबर म्हणून इन्व्हाइट केलं होतं. काय नाव आहे त्यांचं तर त्यांचं नाव आहे बिल्किस मीर. ठीक आहे. तर ह्या कुठल्या राज्याच्या आहेत तर जम्मू आणि काश्मीरच्या आहे. ठीक आहे. ह्या कुठल्या स्पोर्ट्स खेळायच्या तर वॉटर स्पोर्ट्स खेळायच्या. ठीक आहे. समजलं. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. व्यवस्थित हा इकडे करून ठेवा. ठीक आहे. स्टार करून ठेवा. ठीक आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे मॅस्कॉट किंवा शुभंकर आहे ते काय आहे तर द फॅरेजिस आहे. ठीक आहे. फॅरेजिस म्हणजे काय तर ह्या टोपी आहेत. ह्या फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये यूज केल्या होत्या. ठीक आहे. फ्रेंच रिव्होल्युशनचं हे प्रतीक आहे. ठीक आहे. तर ह्याला फॅरेजिस कॅप सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता ही फॅरेजिस हे जे आहे ठिकाण हे आता तुर्की या देशामध्ये कुठल्या देशामध्ये आहे तर तुर्की या देशामध्ये आहे. ठीक आहे. समजलं. पुढे एशियन ॲथलेटिक असोसिएशनच्या ॲथलेटिक कमिशनच्या मेंबरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर कोणाची झाली आहे तर शायनी कुरन सिंग अब्राहम विल्सन. ठीक आहे. ह्या कोण होत्या तर ह्या धावपट्टू होत्या. ठीक आहे. रनर होत्या. कोणासोबत रन करायच्या तर PT उषासोबत रन करायच्या. ठीक आहे. ह्यांनी भारताला 1985 साली एशियन गेमच्या 400 मीटर रेसमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे हा एक महान खेळाडू होता. ठीक आहे. त्यावेळेला अशा एखाद्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये मेडल मिळवणं ही लहान गोष्ट नव्हती. ठीक आहे. ते त्यांनी करून दाखवलं. ठीक आहे. पुढे सिनियर नॅशनल वुमेन्स हॉकी टीमच्या प्रशिक्षकपदी किंवा कोचपदी कोणाची नियुक्ती झाली आहे आताच तर कोण आहेत हे तर हे आहेत हरेंद्र सिंग. ठीक आहे. हे सुद्धा फॉर्मर आपले इंडियाचे खेळाडू आहेत. ठीक आहे. हॉकीपट्टू आहेत. ठीक आहे. तर ह्यांच्या आधी जनिके स्कॉपमॅन म्हणून एक कोच होते. त्यांच्या कोचिंगमध्ये आपली जी नॅशनल वुमेनची जी टीम आहे ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करू शकली नव्हती म्हणून ह्यांना ते रिप्लेस केलं आहे. ठीक आहे. आता सिनियर नॅशनल जे मेन्स आहेत त्यांचं प्रशिक्षक कोण आहे त्यांचं नाव काय आहे तर क्रेग फुलटन. काय नाव आहे क्रेग फुलटन. ठीक आहे. कुठल्या देशाचे आहेत तर साऊथ आफ्रिकेचे आहेत. ठीक आहे. समजलं. आता ज्युनियर जो संघ आहे आपला ज्युनियर मेन जो आपला हॉकीचा संघ आहे त्याच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर कोणाची नियुक्ती केली आहे तर आपण मगाशी बघितलं त्याचं नाव PR श्रीजेश जे ऑलिम्पिक्स नंतर
रिटायर झाले आहेत. ठीक आहे, त्यांनी आता कुठला कार्यभार सांभाळला आहे, तर ज्युनियर जी आपली मेनची हॉकी टीम आहे त्यांच्या प्रशिक्षकपदी. ठीक आहे, समजलं. पुढे, फुटबॉल क्लबच्या इतिहासमध्ये फर्स्ट बुंडसलिगा टायटल कोणी मारलेलं आहे, तर कोणी जिंकलेलं आहे पहिलंच बुंडसलिगा टायटल. आता हे बुंडसलिगा टायटल कुठल्या देशाचं आहे, तर हे जर्मनीचं आहे. ठीक आहे, जर्मन लीग आहे. ठीक आहे, ही तर जर्मन लीग कोणी मारलेली आहे बुंडसलिगा टायटल, तर बेयर लेव्हरकुसनने. समजलं. पुढे, पहिली इंग्लिश महिला जिला विस्डेन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2024 हा अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे, कोण आहेत ते, तर हा अवॉर्ड दोघांना भेटलेला आहे. ठीक आहे, कोण, एक आहे तर पॅट कमिन्स, कुठल्या देशाचा आहे तर ऑस्ट्रेलियाचा आहे, आणि दुसरी कोण आहे तर नॅट स्क्रिवर ब्रंट. ठीक आहे, कुठल्या देशासाठी क्रिकेट खेळते, तर इंग्लंड देशासाठी. ठीक आहे, आता लक्षात ठेवा पॅट कमिन्स आणि नॅट स्क्रिवरला सगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे, पण ट्रेव्हिस हेड जो आहे त्याला काय भेटलेलं आहे, तर टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, टेस्ट परफॉर्मर ऑफ द इयर. ठीक आहे, वेस्टर्नतर्फे टेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर कोणाला भेटला आहे, तर ट्रेव्हिस हेडला. ठीक आहे, तसंच वेस्ट इंडिजची ऑलराऊंडर हेली मेथ्यूज हिला काय भेटलेलं आहे, तर लिडिंग T20 क्रिकेटर ऑफ द इयर. विस्डेनतर्फे लिडिंग T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोण आहे, तर हेली मेथ्यूज. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं. पुढे, BCCIने मान्यता दिलेलं पहिलंच हायब्रिड पिच कुठलं आहे देशातलं, तर ते पिच आहे, हे तुम्हाला माहिती असेल, धर्मशालाचं पिच आहे. धर्मशाला कुठे आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, आता हे हायब्रिड पिच काय असते, तर त्याच्यामध्ये नॅचरल पिच सुद्धा असते आणि एक पॉलिमर फायबर बेस्ड पिच सुद्धा असते. काय असते, पॉलिमर फायबर बेस्ड पिच. ठीक आहे, तर हे जे पिच असते पॉलिमर फायबर बेस्ड पिच हे ड्युरेबल पिच असते. ठीक आहे, म्हणजे काय, तर जास्त काळासाठी खेळ हा खेळला जाऊ शकतो. ठीक आहे, कन्सिस्टंट प्लेइंग कंडिशन ही मेंटेन राहते. ठीक आहे, त्यामुळे तर हे हायब्रिड पिच कोणी इन्स्टॉल केलं आहे, तर नेदरलँडची कंपनी आहे. ठीक आहे, डच कंपनी आहे, SIS ग्रास. काय नाव आहे, SIS ग्रास, ह्यांनी ते इन्स्टॉल केलं आहे. ठीक आहे, पुढे, पहिला इंडियन क्रिकेटर ज्याने 506 मारलेले T20 मध्ये कोण आहे, तर कोण आहे तो, तर भारताचा खेळाडू आहे तो रोहित शर्मा. ठीक आहे, पण इंटरनॅशनल लेवलला कोणी मारलेले आहेत सगळ्यात जास्त सिक्सेस, तर कोणी मारलेले आहेत, तर वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेलने मारलेले आहेत. किती सिक्सेस मारलेले आहेत, तर 1056 एवढे सिक्सेस त्याने मारलेले आहेत. ठीक आहे, दुसऱ्या नंबरला कोण आहे, तर तो सुद्धा वेस्ट इंडिजचाच खेळाडू आहे. त्याचं नाव काय आहे, तर किरण पोलार्ड. ठीक आहे, त्याने किती सिक्सेस मारले आहेत, तर 860 जवळपास सिक्सेस मारलेले आहेत. ठीक आहे, समजलं. पुढे, डिस्कस थ्रो मधला एक 37 वर्ष जुना हा वर्ल्ड रेकॉर्ड तुटलेला आहे. ठीक आहे, तर तो कोणी तोडलेला आहे, काय आहे त्या खेळाडूचं नाव, तर त्या खेळाडूचं नाव आहे मिकोलास अल्केना. ठीक आहे, कुठल्या देशाचा खेळाडू आहे हा, तर लिथुएनियाचा आहे. कुठला, लिथुएनिया. तर पहिला तो रेकॉर्ड किती होता, तर 74.08 मीटर एवढा होता. ठीक आहे, त्यांनी किती फेकला, तर 74.35. बघा किती कमी अंतराने त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड हा बनवलेला आहे. ठीक आहे, समजलं. पुढे, एशियाचा बॅडमिंटन चॅम्पियन कोण झालेला आहे मेलमध्ये, तर एशियाचा बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोण झालेला आहे, कोणी जिंकलेली आहे, तर इंडोनेशियाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टीने. ठीक आहे, कोणी, जोनाथन क्रिस्टी, हा आहे जोनाथन क्रिस्टी. पण फिमेलमध्ये कोणी जिंकलेलं आहे, फिमेलमध्ये, तर फिमेलमध्ये चायनाची खेळाडू वँग झी ही. काय नाव, वँग झी ई. ही चायनाच्या खेळाडूने फिमेलमध्ये ती एशियन चॅम्पियन ती झालेली आहे. ठीक आहे, बॅडमिंटनमध्ये. पुढे, यंगेस्ट प्लेयर ज्यांनी फिडे कॅन्डिडेट्स टुर्नामेंट ही जिंकलेली आहे. ठीक आहे, आणि इतिहास बनवलेला आहे, त्या खेळाडूचं नाव काय आहे, तर त्याचं खेळाडूचं नाव आहे डी गुकेश. आता ह्याला तुम्ही सगळेच जण ओळखत असाल, कारण फिडे कॅन्डिडेट्स टुर्नामेंट नंतर त्यांनी कुठली स्पर्धा जिंकलेली आहे, तर वर्ल्ड चॅम्पियनशिप ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, आता ही स्पर्धा कुठे झाली होती, कॅन्डिडेट्स टुर्नामेंट, तर ही झाली होती टोरंटोला. टोरंटो कुठे आहे, तर कॅनडामध्ये. ठीक आहे, कुठे, कॅनडामध्ये. आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप कुठे झाली होती, तर ती झाली होती सिंगापूरला. ठीक आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणासोबत खेळला होता, वर्ल्ड चॅम्पियन कोण होता आधीचा, तर कोण होता, तर डिंग लेरेन होता. कोण होता, डिंग लेरेन. आणि हा कुठल्या देशाचा होता, तर हा चायनाचा खेळाडू होता. ठीक आहे, म्हणजे चायनाच्या वर्ल्ड चॅम्पियनला त्यांनी हरवून आता कोण वर्ल्ड चॅम्पियन नवीन झालेला आहे चेसमध्ये, तर डी गुकेश, भारताचा डी गुकेश. ठीक आहे, समजलं. पुढे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा 2024 साठी अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर टेनिसचा महान खेळाडू नोवाक जोकोविच ह्याला भेटलेला आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर. ठीक आहे, पण स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर कोणाला भेटलेला आहे, तर कोण आहे स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर, तर स्पेनची फुटबॉलपट्टू, तिचं नाव काय आहे, एताना बोनामट्टी. काय नाव आहे, एताना बोनामट्टी. ठीक आहे, ती आहे लॉरियस स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर. ठीक आहे, टीम ऑफ द इयर कोणाला भेटलेला आहे लॉरियसकडनं,
तर स्पेनची वुमेन फुटबॉल टीम. ठीक आहे. ब्रेक थ्रू ऑफ द इयर कोणाला भेटली आहे तर जुडे बेलिंगम. हा आहे जुडे बेलिंगम. ठीक आहे. कमबॅक ऑफ द इयर कोणाला भेटले आहे सायमॉन बिल्स, एक महान खेळाडू यूएसची सायमॉन बिल्स. ठीक आहे. बाइल्स सॉरी. वर्ल्ड स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर कोणाला भेटले आहे डिसेबिलिटीसाठी तर दिदे दी ग्रूट. ही कुठल्या देशाची खेळाडू आहे दिदे दी ग्रूट तर ही आहे नेदरलँड देशाची किंवा डच प्लेयर आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा एक महान खेळाडू आहे. ठीक आहे. हिने सगळे ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत आणि ती सध्याची सिंगल व मिक्स डबलची चॅम्पियन सुद्धा आहे, वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा आहे. पुढे ॲक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर कोणाला भेटलं आहे तर एरिसा ट्रूला. एरिसा ट्रू कोण आहे तर ही बघा ही आहे एरिसा ट्रू. तर ऑस्ट्रेलियाची सगळ्यात यंगेस्ट स्केटबोर्डर आहे. ठीक आहे. जिने 14व्या वर्षातच ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवलेला आहे. ठीक आहे. आणि स्पोर्ट्स फॉर गुड हा लॉरियतचा दुसरा अवॉर्ड कोणाला भेटला आहे तर रफाल नदालच्या फाउंडेशनला. ठीक आहे. पुढे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं जे ॲथलीट कमिशन आहे त्याच्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट नरसिंग पंचम यादव यांची. ठीक आहे. पुढे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जो झाला 2024 मध्ये त्याच्यामध्ये ICCने कोणाला अँबॅसिडर म्हणून घोषित केलेलं, कोण होता तो तर युवराज सिंग. पण युवराज सिंग एकटाच होता का तर नाही, तर अजून कोण कोण होतं तर शहीद आफ्रिदी हा सुद्धा होता, पाकिस्तानचा खेळाडू शहीद आफ्रिदी. ठीक आहे. अजून कोण होतं तर वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेल हा सुद्धा होता. ठीक आहे. अजून कोण होतं तर जमैका देशाचा धावक कोण होता तर उसेन बोल्ट. उसेन बोल्टला तर सगळेच ओळखत असतील. उसेन बोल्ट हा सुद्धा स्पोर्ट्स अँबॅसिडर म्हणून त्यांना नियुक्त केलं होतं. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यामधलं काहीही येऊ शकते. ठीक आहे. पुढे 2024चा हुंदई आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 1 जो झाला त्यामध्ये मेडल टॅली कोणी टॉप केली तर हा वर्ल्ड कप आधी कुठे झाला होता तर हा शांघायमध्ये झाला होता. कुठे झाला होता शांघायमध्ये. शांघाय कुठे आहे तर चायनामध्ये आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये टॉप कोणी केलं तर भारताने केलं. ठीक आहे. भारताने ह्यामध्ये टोटल 8 मेडल्स मिळवले. ठीक आहे. त्याच्यामध्ये 5 तर गोल्डच होती, 2 सिल्वर होती आणि 1 ब्रॉन्झ मेडल होतं. ठीक आहे. तर 5 गोल्ड कोणी कोणी जिंकली तर 5 मधली जी 4 गोल्ड होती ती आपल्या मिक्स इव्हेंटमध्ये भेटली. ठीक आहे. आणि 1 गोल्ड फक्त इंडिव्हिज्युअल गोल्ड होतं, ते कोणी जिंकलं तर ज्योती सुरेखा वेन्नम ह्याने जिंकलं. ठीक आहे. तर 4 गोल्ड कुठली कुठली होती तर ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती आणि परनीत कौर ह्यांनी 1 गोल्ड मिळवलं. अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश भालचंद्र ह्यांनी दुसरं गोल्ड मिळवलं. ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्माच्या जोडीने अजून 1 गोल्ड मिळवलं. आणि चौथं गोल्ड होतं ते ज्योती सुरेखा वेन्नम ह्यांचं इंडिव्हिज्युअल गोल्ड होतं. ठीक आहे. आणि 5वं गोल्ड होतं ते तरुणदीप, धीरज आणि प्रवीण जाधव ह्यांनी ते 5वं गोल्ड मिळवून दिलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं कोण आहे परीक्षेसाठी तर ज्योती सुरेखा वेन्नम, ज्यांनी 3 प्रकारामध्ये 3 गोल्ड मिळवली. ठीक आहे. तर कोण आहे ह्याच्यामध्ये ज्योती सुरेखा वेन्नम तर ही आहे ज्योती सुरेखा वेन्नम. ठीक आहे. पुढे ICC वुमेन्स T20 क्वालिफायर स्पर्धा झाली. ठीक आहे. त्यामध्ये अँबॅसिडर कोण होतं, त्यामध्ये अँबॅसिडर कोणाला नियुक्त केलं होतं तर पाकिस्तानची महान खेळाडू सना मीर हिला नियुक्त केलं होतं. ठीक आहे. तर ICC वुमेन्स T20 स्पर्धा ही झालेली आहे. ठीक आहे. कुठे झालेली आहे तर UAE मध्ये झालेली आहे. ठीक आहे. UAE मध्ये कुठे तर दुबईमध्ये झालेली आहे. ठीक आहे. पण ही कोणी ऑर्गनाईज केलेली तर बांगलादेश क्रिकेटने ऑर्गनाईज केलेली. कारण का तर हा जो वर्ल्ड कप होणार होता तो कुठे होणार होता तर तो बांगलादेशमध्येच होणार होता. पण तिथे काही कॉन्फ्लिक्टमुळे हा स्पर्धा ही कुठे हलवली तर UAE मध्ये हलवली. ठीक आहे. तर हा वर्ल्ड कप कोणी जिंकला तर हा वर्ल्ड कप जिंकला न्यूझीलंडने. कोणाला हरवून तर साऊथ आफ्रिकेला हरवून. ठीक आहे. कोणी जिंकला न्यूझीलंडने. आता पुढचा जो वर्ल्ड कप होईल 2026चा तो कुठे होणार आहे तर तो होणार आहे इंग्लंडमध्ये. आणि 2028चा कुठे होणार आहे तर तो होणार आहे पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला जर विचारलं की वुमेन्स T20 वर्ल्ड कप हा सगळ्यात जास्ती कुठल्या देशाने जिंकला आहे तर टोटल 9 वर्ल्ड कप आतापर्यंत झाले आहेत. ठीक आहे. त्याच्यामधले 6 जे वर्ल्ड कप आहेत ते फक्त ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकलेले आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलिया इतकी सक्सेसफुल टीम आहे. ठीक आहे. वर्ल्ड कपमध्ये वुमेन्सच्या. ठीक आहे. आणि जे बाकीचे 3 वर्ल्ड कप आहेत तर एक तर तुम्हाला मी सांगितलं न्यूझीलंड जो आत्ताच झालेला आहे तो 2016 साली वेस्ट इंडिजने जिंकला होता आणि 2009 साली कोणी जिंकला होता तर इंग्लंड ह्या संघाने जिंकला होता. ठीक आहे. आता ह्या मॅचमध्ये न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण होतं प्लेअर ऑफ द मॅच तर अमेली कर म्हणून होती. न्यूझीलंडची खेळाडू अमेली कर. काय नाव आहे अमेली कर. आणि मॅन ऑफ द सिरीज ती सुद्धा अमेली करच होती. ठीक आहे. समजलं, हे व्यवस्थित नाव लक्षात ठेवा. पुढे द विनर्स माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर कोणी लिहिलं आहे तर शेन वॉटसन. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाचा एक महान खेळाडू शेन वॉटसन याने. ठीक आहे.
तो IPL मध्ये सुद्धा खूप सक्सेसफुल प्लेयर राहिलेला आहे. ठीक आहे, समजलं. पुढे 20th एडिशन ऑफ वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप ही कुठल्या देशात होणार आहे 2025 साली? तर ही ह्या वर्षी टोकियो जपानमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर ही दर 2 वर्षाने होते. किती वर्षाने होते? दर 2 वर्षाने. ठीक आहे, मागची स्पर्धा कुठे झाली होती? तर हंगरीची राजधानी बुधापेस्ट. कुठे? हंगरीची राजधानी बुधापेस्टला झाली होती. ठीक आहे, आणि ती 2027ला कुठे होणार आहे? तर 2027ला ती चायनाच्या बीजिंगमध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? बीजिंगमध्ये. तर ह्या वर्षी स्पर्धा 13 ते 21 सप्टेंबर ह्या दरम्यान होणार आहे. ठीक आहे, समजला. पुढे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा थॉमस कप कुठल्या संघाने जिंकला आहे? आता एक लक्षात घ्या, थॉमस कप जो असतो तो मेनसाठी असतो. कोणासाठी असतो? मेनसाठी. आणि फिमेलसाठी कुठला असतो? तर उबेर कप असतो. कुठला असतो? उबेर कप. तर थॉमस कप कुठल्या देशाने जिंकला आहे? तर थॉमस कप आणि उबेर कप दोन्हीही चायनाने जिंकलेले आहेत. ठीक आहे, आणि कोणाला हरवलेलं आहे? तर दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांनी इंडोनेशियाला हरवलेलं आहे. इंडोनेशियाच आहे दोन्ही फिमेल आणि मेलमध्ये सुद्धा. त्यांना हरवून चायनाने उबर कप हा जिंकलेला आहे आणि थॉमस कप सुद्धा जिंकलेला आहे. आता ही स्पर्धा कुठे झालेली? तर ही स्पर्धा चेंगडू कुठे आहे? तर चायनामध्येच आहे. ठीक आहे, इथे झालेली. ठीक आहे, समजलं. पुढे IPLच्या हिस्ट्रीमध्ये पहिला इंडियन बॉलर कोण आहे ज्यांनी 350 विकेट घेतले आहेत? तर कोण आहे? तर युजवेंद्र चहल आहे. ठीक आहे, आता रविचंद्रन अश्विनने सुद्धा एक रेकॉर्ड केले आहे. कुठला रेकॉर्ड केला रविचंद्रन अश्विनने? तर 500+ विकेट घेतलेले आहेत. आणि हा भारताचा दुसराच प्लेयर आहे ज्यांनी 500+ विकेट घेतलेले आहेत. ठीक आहे, कशामध्ये? तर टेस्ट मॅचेसमध्ये. ठीक आहे, टेस्ट मॅचेसमध्ये 500+ विकेट घेणारा भारताचा दुसरा प्लेयर कोण आहे? अनिल कुंबळे नंतर तर रविचंद्रन अश्विन. ठीक आहे, आता तो रिटायर सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, रिटायरमेंट घेतलेली आहे त्यांनी. समजलं. आणि तो वर्ल्डमध्ये किती नंबरला आहे त्याची रँकिंग? तर 9 नंबरला आहे. ठीक आहे, पहिल्या नंबरला कोण आहे तुम्हाला माहिती आहे, मी मगाशी सांगितलं. ठीक आहे, पुढे कुठल्या भारतीय कंपनीने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन सोबत मिळून एक इंडिया हाऊस बनवलेला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये? तर कोणी बनवलेलं आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीने बनवलेलं आहे. ठीक आहे, तर हे इंडिया हाऊस का बनवलेलं आहे? तर जेणेकरून जे खेळाडू असतील आपल्या इंडियन्सचे ते आराम करू शकतील. ठीक आहे, आता ह्या आहेत नीता अंबानी. ठीक आहे, रिलायन्सच्या चेअरमॅन, ज्यांना ऑलिम्पिकने पॅरिस ऑलिम्पिकसाठी जी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी होती त्यासाठी सुद्धा नियुक्त केलं होतं. आता हे पहिल्यांदाच होतं का? तर नाही, हे दुसऱ्यांदा होतं. ठीक आहे, पहिल्यांदा कुठल्या ऑलिम्पिकसाठी गेले होते त्या IOC म्हणून? तर पहिल्यांदा टोकियो ऑलिम्पिकसाठी सुद्धा त्यांना IOC मेंबर म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. ठीक आहे, कोणातर्फे? तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक तर्फे. ठीक आहे, पुढे भारताचा 85th ग्रँड मास्टर कोण झालाय इंडियन चेसचा? ठीक आहे, कोण झालाय? तर P श्याम निखिल झालेला आहे. ठीक आहे, 84th कोण होती? 84th तर 84th होती R वैशाली. ठीक आहे, कोण होती? R वैशाली. R वैशाली कोण आहे? तर जो R प्रज्ञानंद आहे त्याची ही बहीण आहे. ठीक आहे, आणि ही तिसरी वुमेन खेळाडू आहे. कोण आहे? तिसरी वुमेन खेळाडू. कोणानंतर? तर कोनेरू हम्पी. पहिली कोण होती? कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पी नंतर कोण होतं? तर हरिका द्रोणावल्ली. हरिका द्रोणावल्ली आणि कोनेरू हम्पी नंतर कोण आहे तिसरी? तर R वैशाली. ठीक आहे, ही 84th आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे जगातला सगळ्यात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे 29 वेळा कोणी सर केलेलं आहे? कोण आहे ते? तर कामिरिटा शेर्पा, जे की नेपाळ देशाचे रहिवासी आहेत किंवा नेपाळ देशाचे गिर्यारोहक आहेत. ठीक आहे, समजलं. पुढे दोहा डायमंड लीग कोणी जिंकली आहे? दोहा डायमंड लीग 2024 तर ती कोणी जिंकली आहे? तर जाकूब वाडलिचने जिंकली आहे. ठीक आहे, कुठल्या देशाचा खेळाडू आहे हा? तर चेक गणराज्य किंवा चेक रिपब्लिकचे आहे. ठीक आहे, आणि ह्याने किती मीटर भाला फेकला तिथे? तर 88.38 मीटर फेकला. ठीक आहे, पण आपल्या नीरज चोप्राने किती फेकला जो सेकंड प्लेसवर आला? तर 88.36 मीटर, म्हणजे फक्त 2 सेंटीमीटरने त्याने नीरज चोप्राला मागे टाकलं. ठीक आहे, पुढे पहिली सुलतान अझलन शाह ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे 2024 मध्ये? तर जपानने त्यांची पहिली सुलतान अझलन शाह ट्रॉफी ही जिंकलेली आहे. ठीक आहे, कोणाला हरवून जिंकलेली आहे? तर पाकिस्तानला हरवून जिंकलेली आहे. ठीक आहे, आणि सुलतान अझलन शाह ट्रॉफी कुठे होते? कुठल्या देशात होते? तर मलेशियामध्ये होते. दरवर्षी कुठे होते? तर मलेशिया ह्या देशामध्ये होते. ठीक आहे, पण ह्या वर्षी इंडिया त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाला नव्हता. इंडिया टीम ही पार्टिसिपेट झाली नव्हती. ठीक आहे, ही हॉकीची एक जुनी स्पर्धा आहे. ठीक आहे, आता मागच्या प्रश्नामध्ये एक लक्षात घ्या, किशोर जीना म्हणून एक खेळाडू आहे. कोण आहे? किशोर जीना. कुठला खेळाडू आहे? तर इंडियाचाच खेळाडू आहे. कुठला आहे? तर ओडिशाचा आहे. ठीक आहे, हा सुद्धा या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला होता
आणि त्याची रँक किती होती तर 9th रँकवर आला होता. ठीक आहे, ह्याचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने कुठला दिवस वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे? कुठला दिवस तर 25 मे. 25 मे हा फुटबॉल दिवस म्हणून आता सेलिब्रेट केला जाणार आहे. ठीक आहे, वर्ल्ड फुटबॉल डे. तर का 25 मे तर 25 मे 1924 रोजी 25 मे 1924 रोजी पहिलं ऑलिम्पिक पार पडलं होतं. ठीक आहे, फर्स्ट ऑलिम्पिक पार पडलं होतं. कुठे झालं होतं ते पहिलं ऑलिम्पिक तर पॅरिसला झालं होतं. ठीक आहे, म्हणजे बघा 100 वर्षाने परत पॅरिसलाच पुढचं ऑलिम्पिक होत आहे. ठीक आहे, म्हणून 25 मे 1924 हा वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. ठीक आहे, फर्स्ट इंडियन वुमन पॅडलर म्हणजे काय तर टेबल टेनिस खेळाडू. ठीक आहे, जी वर्ल्डच्या टॉप 25 वुमेन्स रँकिंगमध्ये आलेली आहे. तिचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे मनिका बत्रा. ठीक आहे, ही आहे मनिका बत्रा. कुठली प्लेअर आहे तर दिल्लीची प्लेअर आहे. ठीक आहे, पुढे कुठल्या देशाने घोषित केलं आहे की ते 2027चा फिफाचा वुमेन्स वर्ल्ड कप ठेवणार आहेत किंवा ऑर्गनाईज करणार आहेत? कुठल्या देशात 2027चा वर्ल्ड कप होणार आहे तर ब्राझीलला होणार आहे. ठीक आहे, पण हा लक्षात ठेवा, हा क्लब वर्ल्ड कप नाही, हा देशांचा वर्ल्ड कप आहे. ठीक आहे, जो आपला वर्ल्ड कप होतो तो. आता ब्राझील संबंधित लक्षात घ्या की G20 जी आता परिषद झाली ती कुठे झाली तर ब्राझीलच्या रिओ दी जनरिओ ह्या शहरामध्ये झाली. ठीक आहे, रिओ दी जनरिओ. पुढे 2024चं थायलंड ओपन टायटल मेन्स डबल इव्हेंटमध्ये कोणी जिंकलेलं आहे तर परत ते कोणी जिंकले आहे तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने. ठीक आहे, ह्या आधी मी तुम्हाला कुठलं सांगितलं होतं तर फ्रेंच ओपन सुद्धा ह्याने जिंकलेलं आहे. ठीक आहे, आणि ह्या दोघांना 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. ठीक आहे, पुढे जगातला सगळ्यात हायेस्ट पेड ॲथलीट कोण बनला आहे 2024चा फोर्ब्सनुसार तर कोण आहे तो तर क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. ठीक आहे, 2 नंबरला कोण आहे तर लिओनल मेसी नाही. ठीक आहे, 2 नंबरला कोण आहे तर जॉन राम आहे. हा जॉन राम कोण आहे तर हा स्पेनचा खेळाडू आहे. ठीक आहे, कुठल्या देशाचा आहे स्पेनचा फुटबॉल प्लेअर आहे. ठीक आहे, त्यानंतर कोण आहे तर लिओनल मेसी आहे जो अर्जेंटिनाचा खेळाडू आहे. ठीक आहे, पुढे AFCचा वुमेन्स एशियन कप 2029 साली कुठे होणार आहे तर तो कुठे होणार आहे तर उझबेकिस्तान ह्या देशामध्ये होणार आहे. ठीक आहे, AFC म्हणजे काय तर हा फुटबॉलचा कप आहे. ठीक आहे, कुठल्या खेळाचा आहे तर फुटबॉलचा आहे. ठीक आहे, हा कुठे होणार 2029 साली तर उझबेकिस्तानला होणार आहे. पण त्याआधी तो कुठे होणार आहे तर 2026 साली कुठे होणार आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. कुठे होणार आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये. पुढे पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताच्या पॅरा ॲथलीट दीप्ती जिवांजीनी महिलांची जी 400 मीटर T20 कॅटेगरीमधली रेस आहे. ठीक आहे, ती किती मिनिटात पूर्ण केली तर 55.06 सेकंदात पूर्ण केली. ठीक आहे, आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला. तर ही चॅम्पियनशिप कुठे झाली होती तर ही चॅम्पियनशिप जपानमध्ये कोबे ह्या शहरामध्ये झाली होती. ठीक आहे, समजलं. पुढे प्युमा इंडियाने कुठल्या संघटनेसोबत एक डील केलेली आहे की ते आपले जे ॲथलीट आहेत त्यांना ऑफिशियल किट हे स्पॉन्सर करणार आहेत. ठीक आहे, कोणासोबत केली आहे डील तर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियासोबत केलेली आहे. ठीक आहे, तर जे आपले ॲथलीट्स आहेत त्यांना ते जर्सी आणि ते स्पोर्ट्स किट हे देणार आहेत. ठीक आहे, पुढे भारताची यंगेस्ट गिर्यारोहक आणि जगाची सेकंड यंगेस्ट गिर्यारोहक जिने माउंट एव्हरेस्ट चढला कोणत्या साईडने नेपाळ साईडने तर कोण आहे ती तर आहे तिचं नाव आहे काम्या कार्तिकेयन, जी एक नेव्ही कमांडरची मुलगी आहे. त्या नेव्ही कमांडरचं नाव काय आहे तर S कार्तिकेयन. ठीक आहे, पुढे 2024ची IPL स्पर्धा कोणी जिंकली तर कोलकाता नाईट रायडर्सने. कोणाला हरवलं तर सनरायझर हैदराबादला हरवलं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण होता तर सुनील नारायण होता. ठीक आहे, ऑरेंज कॅप कोणी भेटली तर विराट कोहलीला भेटली आणि पर्पल कॅप कोणाला भेटली तर हर्षल पटेलला भेटली. ठीक आहे, हेच तुम्हाला 3 व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि हे 2 विनर. ठीक आहे, समजलं. पुढे ICC मेन्स T20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसिडर कोणाला घोषित केलं आहे मी मगाशी सांगितलं की कोणाला केलं आहे तर 4 जणांना केलं आहे. कोण युवराज सिंग, शहीद आफ्रिदी, क्रिस गेल आणि कोण तर जमैकाचा धावक उसेन बोल्ट. ठीक आहे, कोण उसेन बोल्ट. पुढे जिम्नॅस्टिकमध्ये एशियन चॅम्पियनशिप जी झाली उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये त्यामध्ये भारताचं पहिलं गोल्ड मेडल कोणी जिंकवलेलं आहे जिम्नॅस्टिकमध्ये तर जिम्नॅस्टिकच्या वॉल्ट ह्या प्रकारामध्ये पहिलं गोल्ड मेडल कोणाला भेटलेलं आहे एशियन चॅम्पियनशिपमध्ये तर दीपा करमारकरला भेटलेलं आहे. आता दीपा करमारकरला सगळेच ओळखत असाल पण प्रणती नायक आणि अरुणा रेड्डी ह्यांना ओळखत नसाल. ठीक आहे, तर दीपा करमारकर नंतर जी सेकंड जिम्नास्ट आहे भारताची जिने भारताला इंटरनॅशनल मेडल मिळवून दिलं आहे ती कोण आहे तर अरुणा रेड्डी आहे. ठीक आहे, आणि थर्ड जिम्नास्ट कोण आहे
तर तिचं नाव आहे प्रणती नायक, जिने भारताला 3rd इंटरनॅशनल मेडल हे वुमेन्समध्ये मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे. आणि ही जी चौथी आहे ती कोण आहे, तर शिवानी पवार. ही कोण आहे, तर कुस्तीपट्टू आहे. कुठली, तर मध्य प्रदेशची. ठीक आहे, समजलं. पुढे चला. 2024ची फुटबॉलची UEFA चॅम्पियन्स लीग स्पर्धा कोणी जिंकलेली आहे, कुठल्या फुटबॉल क्लबने जिंकलेली आहे, तर रिअल मॅड्रिडने जिंकलेली आहे. रिअल मॅड्रिड क्लब कुठला आहे, तर स्पेनचा हा क्लब आहे. ठीक आहे. आणि त्यांनी कोणाला हरवून हा जिंकलेला आहे, तर बॉर्शिया डॉर्टमंडला हरवून जिंकलाय. कुठल्या क्लबला, तर बॉर्शिया डॉर्टमंड, जो जर्मनीचा क्लब आहे. ठीक आहे. आता तुम्हाला UEFAचं चॅम्पियन्स लीग आणि युरो कप ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ठीक आहे. युरो कप कोणामध्ये खेळला जातो, तर देशामध्ये खेळला जातो. ठीक आहे. युरोपचे जेवढे देश आहेत त्यांच्यामध्ये खेळला जातो. ठीक आहे. पण चॅम्पियन्स लीग कशामध्ये खेळली जाते, तर क्लबमध्ये खेळली जाते. ठीक आहे. युरोपचे जे पण क्लब आहेत त्यांच्यामध्ये खेळली जाते. ठीक आहे. तर युरो कप कोणी जिंकलेला आहे, तर युरो कपची फायनल कोणामध्ये झालेली, तर स्पेन आणि इंग्लंडमध्ये झालेली. ठीक आहे. आणि कोणी जिंकलं, तर स्पेन हा संघ जिंकलेला आहे. ठीक आहे, समजलं. आता UEFAचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर न्यून ह्या शहरामध्ये. कुठे, NYON, न्यून, जे कुठे आहे, तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला न्यून आणि लिओनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. लिओन काय आहे, लिओन एक फ्रान्सचं शहर आहे, जिथे काय, तर इंटरपोलचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, समजलं. पुढे, ISSF वर्ल्ड कप 2024 मध्ये मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये भारताच्या सरबजोत सिंगाने गोल्ड मेडल जिंकलं. आता ही स्पर्धा कुठे झालेली, तर ही स्पर्धा म्युनिक जर्मनीमध्ये झालेली. ठीक आहे. आणि ISSFचं जे हेडक्वार्टर आहे ते सुद्धा म्युनिक जर्मनीमध्येच आहे. ठीक आहे. आता ह्या स्पर्धेमध्ये भारताने 2 मेडल मिळवली. ठीक आहे. एक तर सरबजोत सिंगाने गोल्ड मेडल मिळवलं आणि एक महिला आहे तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. तिचं नाव काय आहे, तर सिप्त कौर सांब्रा. काय, सिप्त कौर सांब्रा. ठीक आहे. आता सरबजोत सिंगाने मनू भाकर सोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मिक्स डबल इव्हेंटमध्ये एक मेडल मिळवलं. कुठलं मेडल मिळवलं, तर ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं होतं. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात असू दे. आणि तो इव्हेंट कुठला होता, तर तो सुद्धा 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट होता. ठीक आहे. पुढे, पहिली अशी भारतीय खेळाडू किंवा महिला जिने UFC किंवा अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप ही जिंकलेली आहे. ठीक आहे. आणि इतिहास घडवलेला आहे. तर ती कोण आहे, तर तिचं नाव आहे पूजा तोमर. ठीक आहे. तर ही पूजा तोमर कुठली आहे, तर ही मुझफ्फरनगर UPची एक रहिवासी आहे. ठीक आहे. पुढे, हेलब्रॉन नेकक्रब 2024 ATP चॅलेंजर टेनिस टुर्नामेंट कोणी जिंकलेली आहे, तर ही स्पर्धा भारताच्या सुमित नागलने जिंकलेला आहे. आता ज्या स्पर्धा भारतीय खेळाडू जिंकतात अशा टेनिसच्या स्पर्धा त्या आपोआपच इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे, परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्हाला हे नाव हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे, डिसेंबर 2025 मध्ये FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप होणार आहे. तो कुठे होणार आहे, कुठल्या देशामध्ये होणार आहे, तर तो इंडियामध्ये होणार आहे. आणि हा इंडियामध्ये होण्याची कितवी वेळ आहे, FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप हा इंडियामध्ये होण्याची ही 4थी वेळ आहे. ठीक आहे. ह्या आधी कधी झालेला, तर 2013 मध्ये, 2016 मध्ये आणि 2021 साली. ठीक आहे. हा 2021ला कुठे झालेला, तर भुवनेश्वरला झालेला. 2016 साली कुठे, तर लखनऊ. आणि 2013 साली कुठे, तर दिल्लीला झालेला. ठीक आहे, समजलं. तर भारताने 2001 आणि 2016 सालचा जो झालेला तो भारताने जिंकला होता. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल टीम कुठली आहे सगळ्यात जास्ती हॉकीमध्ये, तर जर्मनी हा संघ आहे. त्यांनी 7 वेळा जिंकलेला आहे FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप. ठीक आहे. पुढे, कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की MotoGP ही स्पर्धा जी एक बाईकची रेस आहे, ठीक आहे, ती 2029 पर्यंत दरवर्षी होणार आहे. कोणाच्या मदतीने, तर दोरणा स्पोर्ट्स आणि फेस्टिट स्पोर्ट्सच्या मदतीने. ठीक आहे. तर ती कुठे होणार आहे, तर ती होणार आहे नोएडाला जे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट आहे तिथे होणार आहे. ठीक आहे. तर नोएडा कुठे आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. पुढे, चंदू चॅम्पियन नावाचा एक चित्रपट आला होता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टर कार्तिक आर्यन आहे त्याने काम केलं होतं. कोणाचं, तर चंदू चॅम्पियनचं. तर ही मूवी कोणाची रिअल लाईफ स्टोरी आहे, कुठल्या खेळाडूची रिअल लाईफ स्टोरी आहे. ठीक आहे. तर ती कुठल्या व्यक्तीची आहे, तर मुरलीकांत पेटकर यांची आहे. ठीक आहे. तर ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे पहिले बॉक्सर होते. ठीक आहे. पण जे 1965चं पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये त्यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. ठीक आहे. त्यामुळे ते काय बॉक्सिंग काय करू शकले नाहीत. मग त्यांनी काय केलं, तर मग स्विमिंग करायला सुरुवात केली. ठीक आहे. आणि स्विमिंगच्या पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलं होतं. कधी, तर जर्मनीमध्ये 1972 मध्ये जेव्हा पॅराऑलिम्पिक झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलं होतं. आणि हे व्यक्ती मुरलीकांत पेटकर हे कुठले आहेत माहिती आहे तुम्हाला, तर हे सांगलीचे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
ठीक आहे, समजलं. पुढे पहिली इंडियन रायडर जिने 3 स्टार ग्रँड प्रिक्स ही जिंकलेली आहे घोडेस्वारीमध्ये. ठीक आहे, तर तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे श्रुती वोरा. ठीक आहे, ती कोलकाताची. ठीक आहे, आणि ही टुर्नामेंट कुठे झाली होती, तर स्लोवेनिया देशामध्ये झाली होती. युरोपचा एक देश आहे स्लोवेनिया, तिथे झाली होती. ठीक आहे, आणि ती जिंकून तिने भारताचं नाव हे रोशन केलं. ठीक आहे, तर आता जे विद्यार्थी NMC नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्या परीक्षेसाठी तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना जर 1 वर्षाचे करंट अफेअर्स हवे असतील तर ते त्यांना 149 रुपयामध्ये भेटतील. ठीक आहे, आणि त्यासोबतच त्यांना 100 TCHचे वेगवेगळ्या परीक्षेचे मराठी आणि इंग्लिश सेक्शनसाठी हे क्वेश्चन पेपर भेटतील. ठीक आहे, त्याच्यासोबत फ्री भेटतील. आणि प्लस त्याच्यासोबत तुम्हाला काय भेटणार आहे, तर TCHचे JEE आणि CEAचे क्वेश्चन पेपरसुद्धा भेटणार आहेत. टेक्निकल सेक्शनसाठी ते उपयोगाचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला भेटतील. ठीक आहे, सिव्हिल असतील त्यांना सिव्हिलवाले भेटतील आणि इलेक्ट्रिकल असतील त्यांना इलेक्ट्रिकलवाले भेटतील. ठीक आहे, हे दोन तुम्हाला ह्याच्यासोबत फ्री भेटणार आहेत. ठीक आहे, तर करंट अफेअर्स तुम्हाला कुठले भेटणार आहेत, जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत ते कुठले, तर मार्च 2024 पासून ते आत्ताच्या चालू महिन्यापर्यंत. ठीक आहे, तर पहिल्यांदा मी तुम्हाला ते नोव्हेंबरपर्यंत देईल आणि तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे सुद्धा भेटून जातील. ठीक आहे, तर हे तुम्हाला ऑर्डर कसे करायचे आहेत, तर तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, आणि पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे, म्हणजे तुम्हाला ते PDFच्या स्वरूपात भेटून जातील. ठीक आहे, समजलं. आता ह्या ज्या 1 इयर करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या मंथ वाईज असणार आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. तर पुढे मी एक स्क्रीनशॉट लावलेला आहे, तो नोव्हेंबर महिन्याचा, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमच्या नोट्स असणार आहेत ज्याच्यामध्ये मी करंट अफेअर्स हे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर ज्यांना हवे असतील ते ऑर्डर करू शकतील. ठीक आहे, तर चला अशा प्रकारे आपण स्पोर्ट्स करंट अफेअरचा पहिला पार्ट हा संपवलेला आहे. ठीक आहे, मी लगेच दुसरे दोन्ही पार्ट अपलोड करतो, म्हणजे तुमचे 1 इयरचे टोटल स्पोर्ट्सवरचे करंट अफेअर्स होऊन जातील. ठीक आहे, त्यानंतर मी सायन्स, डिफेन्स, बुक्स अशा प्रकारचे जे वर्षाचे करंट अफेअर्स आहेत त्या टॉपिकवरचे ते मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करणार आहे, ते तुम्हाला इथे यूट्यूबवर भेटतील. ठीक आहे, तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला, थँक्यू.